भारतीय लष्कराच्या सेवेतील जवान गोपाल रामदास वानखडे यांचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना 8 फरवरी रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास रामतीर्थ येथे घडली। दर्यापूर तालुक्यातील सनान येथील रहिवासी असलेल्या गोपाल वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत म्हैसांग येथे काही कामानिमित्त गेले होते। परत येताना रामतीर्थ येथे पूर्णा नदीच्या पात्रात उतरले। त्यांच्यासोबत असलेला विकास नागोराव सोनोने यांनीही पाण्यात प्रवेश केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने विकासला वाचवण्यात यश आले, परंतु गोपाल वानखडे पाण्यातून बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला। 9 फरवरी रोजी सकाळी बचाव पथकाने शोध मोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला। गोपाल वानखडे हे पालमपूर, हिमाचल प्रदेश येथे भारतीय लष्कराच्या सिग्नल विभागात कार्यरत होते। त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सानन गावावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 वर्षाची मुलगी, आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे। 2 फरवरी रोजी सनान येथे शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आमदार गजानन लवटे, नायब तहसीलदार प्रवीण जंदाळे, मंडळ अधिकारी माळोदे, येवदा ठाण्याचे ठाणेदार विवेक देशमुख, जिल्हा उपसैनिक दलाचे जवान आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकरी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती।